हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाईम बघू शकता, सकाळचे 5:15 वाजलेले आहेत. मी रोजच्या वेळेत उठलेली आहे. पाणी गरम करायला ठेवलं आणि अगोदर मी चेहरा वगैरे देऊन फ्रेश होत आहे. म्हणजे सकाळी सकाळी ना झोप खूप छान येते. म्हणजे म्हणतात ना, पहाटेची झोप खूप गोड असते, की झोपेतून उठावं असं वाटत नाही आहे, अंथरुणात लोळत राहावं असं वाटतं. पहाटे उठणं म्हणजे खूप कठीण आहे. तरी पण उठल्यानंतर छान थंड पाण्याने चेहरा धुला ना तर झोप जाते आणि छान वाटतं. तर आता डोळ्यातली झोप गेलेली आहे. अगोदर मी बाहेरचं मेन दार काढत आहे. म्हणजे खूप छान अशी हवा आहे, पण आतमध्ये हवा अजिबात येत नाही, कारण दार, खिडक्या, गेट सगळं बंद केलेलं असताना फक्त फॅन ऑन असतात सगळीकडे, कूलर चालू असतं. त्यामुळे ना फक्त हीच हवा येत असते. पण जी ताजी फ्रेश हवा असते ना, याची तरी गोष्टच वेगळी असते. खूप छान थंड असं वाटत आहे. तर थोडा वेळ मी बाहेर आले आणि बघू शकता 5 वाजता छान उजेड आलेला आहे. म्हणजे आजकाल ना दिवस खूप लवकर निघत आहे. नाहीतर हिवाळ्यात बघत बघत असतात थंडीच्या दिवसामध्ये 7 वाजले तरी पण थोडासा अंधार असतो. पण आता 5 वाजता छान असा उजेड येतो. 5:30 वाजता तर असं वाटतं की खूपच लेट झालेलं आहे उठायला. तर अगोदर तर मी सोफ्याचे कवर व्यवस्थित करत आहे. खूप भयानक हवा असते ना, तर कवर व्यवस्थित राहतच नाही आहेत. गेटमधूनही हवा येतच असते आणि तुम्ही अंदाज लावू शकता बघून, खूप हवा असते त्यामुळे ते कवर सगळे उडून जात आहेत. तरी पण सकाळी सकाळी पारसा झाडू मारण्या अगोदर मी सगळे सोफ्याचे कवर झटकून टाकलेले आहे. जेही धुरळा कचरा जेही जमलेला आहे ना, सगळा निघून गेलेला आहे. आता पूर्ण घरात झाडू मारते. आणखीन कोणीही उठलेलं नाही आहे. आणखी दिनेश पप्पा उठलेले नाही, जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो पण उठलेला नाही आहे, बाबा पण उठलेले नाही आहेत. मी एकटी उठून लागत असते माझ्या कामात, कारण आपली कामं वेळेत होणं गरजेचं आहे. सकाळी थोडंसं लवकर उठलं ना तर आपली कामं वेळेत होतात. थोडासाही लेट झाला की मग पूर्ण दिवसभराचा रुटीन विस्कटून जातो. एकही काम वेळेत आणि व्यवस्थित होत नाही. नंतर घाई गडबड सुरू असते आपली. तर झालेले बेडरूममध्ये झाडू मारून लाईट बंद केलेली आहे, कारण लाईट जास्त वेळ ठेवली किंवा उठून मग ओरडत असतात लाईट का चालू केली, कारण झाडू मारायची असते त्यामुळे लाईटा बंद चालू मी करत असते. अगोदर ऑन करते, मग नंतर मी बंद करून बाहेर आलेली. आता किचनमधली लाईट ऑन केली आणि झाडू मारून घेतलेली. आता हॉलमध्ये आलेली आहे. तर पूर्ण घर झाडून झाल्यानंतर शेवटला पोर्च आणि बाहेरचं अंगण मी झाडून घेत असते आणि मग त्यानंतर जे आहे ना पाणी वगैरे देणं, ही सगळी कामं होत राहतात. हवा खूप जास्त आहे ना, त्यामुळे गेट मी परत बंद केलेले, पडदा लावलेला आहे, कारण हवेनं कचरा घर भरून होत होता, म्हणून मी अगोदर बंद केलं. आणि इकडं काही पेपर हे ते म्हणजे हे कचरा वचरा आहे ना पूर्ण मी काढलेला आहे. जेही पसारा ठेवलेला होता ना सगळा उचलून मगच मी झाडू मारून घेते. इकडं पोते दिसत आहे तुम्हाला. तर आज ही ज्वारी धुवायची आहे मला. काल मी आणून ठेवलेली आहे. तसं तर मला कालच धुवायचं होतं, पण काल म्हणलं काल होणारच नव्हतं, कारण इव्हनिंगची वेळ झाली होती आणि तितकं व्यवस्थित ते वाळणार पण नव्हतं. म्हणजे भिजू घातल्यासारखं झालं असतं, म्हणून म्हणलं सकाळी लवकर धुता येईल, खाली आणून ठेवावे. तर स्टोरूममधून मी ज्वारी आणि तांदूळ खाली आणून ठेवलेले आहे. तर काल दिवसभरात हीच कामं मी आवरलेली होती. तर झालेलं आहे. आता आतमधलं सगळं स्वच्छ झाडून वगैरे आता आलेलं आहे पोर्समध्ये. आणि कचरा इतका उडून जात होता ना की व्यवस्थित मला झाडता येत नव्हतं. तर म्हटलं पाणी घालून धुता येईल, म्हणून मी अशीच झाडू मारलेली आहे. कचरा काही निघतच नव्हता झाडून, इकडं म्हणजे हवेमुळं ना वापस येत होता कचरा पूर्ण. तर झालेले कचरा वचरा टाकून आलेले आहे आणि पोर्समध्ये पाणी दिलं, झाडांना पाणी दिलं, सगळं स्वच्छ धुवून घेतलं, अंगणाची साफसफाई झाली. हे सगळं झाल्यानंतर मी आंघोळ करून आता आलेली आहे आणि यांचं चहा पाणी झालेलं आहे. तर जेही कपं वगैरे होते, बाहेर भांडे ठेवलेले सगळे मी घेऊन आलेले आहे आणि अगोदर पाणी प्यायला घेतलं. म्हणजे सकाळी सकाळी पाणी पिणं चांगलं असतं. मग त्यानंतर चहा जे होतं ते नंतर होतं. तर रात्री जे भांडी क्लीन झाली होती ते रॅकला लावायची आहेत. आणि हे थोडेसे म्हणजे भाकर वगैरे रॅप करून देते ना मी गॅरेजला, तेच पिशवी कपडा हे सगळं ठेवलेलं होतं. तर ते मी बकेटात टाकून आलेले आहे, म्हणजे कपडे धुते वेळेस घेता येतं. आता सगळी भांडी जी आहेत ना ती रॅकला लावते मी, आणि डब्बा टिफिन डब्बा वगैरे सगळं मी लावून ठेवते. म्हणजे जेव्हाही टिफिन द्यायचं ना त्यावेळी पटकन आपल्याला भेटून जातं. नाहीतर एक डब्बा तिकडे एक डब्बा इकडं असं होतं. तर इकडे सगळे डबे डुबे व्यवस्थित लावत आहे, भांडी रॅकला लावत आहे. आणि आता स्वयंपाकात काय करू ते पण विचार डोक्यात चलत आहे, की काय बनवायचं काय बनवायचं दररोज हे चलत असतं आपल्या डोक्यामध्ये, की सकाळी सकाळी काय भाजी बनवू काय नाही चलत असतं. तर असं अगोदर मी इकडे चहा बनत ठेवते. आणि रात्री भाज्या आणलेल्या होत्या, तर तसंच कवर उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि पाण्याच्या बॉटल्या थोड्याशा वरी ठेवल्या, म्हणजे ती मोठी बॉटली आहे त्यामुळे ना फ्रीजचं दार बसत नव्हतं, म्हणून ते खाली उचलून ठेवली. आणि जेही भाज्या होत्या ना, रात्री लेट
लेट झालेला होता त्यामुळे काहीच काढाकाढी केली नाही. लसूणसुद्धा मी तसंच उचलून फ्रीजमध्ये ठेवलं. म्हणजे कवरमध्ये लसूण, टमॅटो, दोडके काय काय आणलेले बघितलेले नाही आहे सोलून, म्हणजे खोलून बघितलेलं नाही आहे. तर ते पण बघूया आता. आणि आज इकडं चहा दुधाचा बनत आहे. म्हणजे दूध थोडंसं ठेवलेलं होतं, तर आज मन झालेलं की दुधाचा चहा घ्यावा. तसं तर सकाळी मी डिकाशन चहाच घेत असते. तिकडे चहा ठेवलेला आहे बनत. जोपर्यंत चहा उकळेल तोपर्यंत भाज्या वगैरे काढून लसूण मी सगळा वेगळा करून ठेवते. तुम्ही म्हणसाल ते फ्रीजमध्ये लसूण कोण ठेवतं, पण मी रात्री ठेवलेलं होतं कारण मला खूप कंटाळा आलेला होता, कुठलंच काम करायचं मन नव्हतं. तर जसं कवर आणलेलं आहे ना तसंच उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तुम्ही म्हणसाल किती आळशीली आहेस, तर कधी कधी आळस येतो ना, काम करायचं मनच होत नाही आहे. आणि रात्री जेवण झाल्यानंतरही कुठलंच काम आवरायचं मन होत नाही. तरी पण भांडे मात्र मी ठेवत नाही, किती आळस येवो काही हो. भांडे मात्र मी स्वच्छ करते. म्हणजे भांडे घासून किचन स्वच्छ करूनच झोपते, तरच झोप येते, नाहीतरी झोपच येणार नाही. मला एक सवय झालेली आहे मला ती. आणि ठीक पण आहे, नाहीतर सकाळी होणार नाही. सकाळी रात्रभर ती भांडी, ती खरकटी किचन किती हे होतं ना, सकाळी उठल्यानंतर बघितल्यानंतरच मूड ऑफ होतो. तर किचन मात्र स्वच्छ असते. कधीही मी किचनमध्ये मुसरी भांडी ठेवत नाही. ते लसूण सगळा काढून ताटलीत भरून ठेवलेले, नंतर स्टँडमध्ये लावते. थंडगार झालेले लसूण फ्रीजमध्ये होता ना रात्रभर, त्यामुळे. आणि इकडे टमॅटो हे काढलेले आहेत. आणि मी दुधी बघत आहे, कवळी छान आहे. म्हणजे दिसायला मोठी आहे पण कवळी छान होती. म्हणजे नख टोचून बघितल्यानं समजतं. इकडे चहा ठेवला आणि चहा उत्तो गेलेला होता. तर लसूण पण आता स्टँडमध्ये ठेवून देऊया. अगोदर आलेली मी बाहेर गेट लावलेलं, पडदा वळलेला आहे. खूप जास्त हवा येते आणि ती येऊन किचनमध्येच लागते. म्हणजे गॅसला लागते, गॅस राहत नाही आहे. एक वेळा मी मेन दारच बंद करते, तरी पण ना कुठल्या खिडकीतून हवा येते काय माहिती. म्हणजे इकडं बाथरूमच्या वरच्या साईडला ना म्हणजे थोडंसं तिथं वरती खिडकी आहे एक छोटीशी, तिथून हवा येत असते. त्यामुळे ना किचनचं दार मला बंद करावं लागतं. हॉलमधलं दार बंद करूनही जमत नाही आहे. तिकडे लसूण पण मी स्टँडमध्ये ठेवत आहे. चहा उकळलेला आहे, चहा ओतून घेतला. आता निवांत चहा घेऊया. सकाळी इतकी घाई असते की निवांत चहा भेटत नाही आहे. धावपळ 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 धावपळीमध्येच हिंडत फिरत चहा मी घेत असते. हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 6:45 वाजलेले आहेत. आजचा वार शनिवार आहे, म्हणजे सॅटरडे आहे. तारीख आहे 30 मे. आणि बघू शकता वातावरण किती भयानक हवा आहे. तुम्ही अंदाज लावू शकताय पडदा बघून. खूप भयानक हवा आहे. गॅस पण राहत नाही, इतकी भयानक हवा असते ना सकाळी सकाळी. तर खूपच जास्त की दार लावून पूर्ण स्वयंपाक मला करावं लागतं. मला हवा लागत नाही, पण त्या गॅसला कुठून हवा लागते काय माहिती. तर चला, सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. यांच्यासाठी चहा पाणी झाले, गॅरेजला गेलेले आहेत. आणि माझं पण थोडंफार आवरलेलं आहे. तर स्वयंपाक राहिलेला आहे, पूजा वगैरे हे निवांत होत राहील. कारण आणखीन मी पाणी भरलेलं नाही आहे. तर पाणी वगैरे नंतर भरणार आहे. अगोदर मी स्वयंपाकाची म्हणजे नाश्त्याची तयारी करून घेते. तर रात्री भाज्या आणलेल्या आहेत. ही अशी मस्त अशी कवळी कवळी कोथिंबीर आणि शेवग्याची शेंग, दोडके, टमॅटो आणि दुधी दिसायला मोठी दिसत आहे पण छान कवळी आहे. तर बनवत आहे आता दुधीची धपाटी बनवूया. दुधी टाकून सपकवरून धपाटी किंवा दही धपाटी. तर बघूया आता कोणतं जमलं ते करणार आहे. सपकवरण केलं तरी पण छान लागतं, किंवा दही आहे. कालचं मी थोडंसं जास्त विरजू लावलेलं होतं. 2 तांबे दही आहे. काल 2 लिटर दूध आलेलं होतं त्यामुळे. तर चला आता धपाटी बनवायला मी सुरुवात करते. म्हणजे तयारीलाच वेळ जास्त लागतो. तयारी झाली की धपाटी बनवायला वेळ लागणार नाही. तर तुम्हाला आता मी बाहेरचं वातावरण दाखवत आहे. बघू शकता किती भयानक हवा आहे. आणि 2-4 दिवसाखाली पाऊस पण आलेला होता. आणि पाऊस इतका भयानक म्हणजे वातावरणच खूप भयानक झालेलं होतं. त्यामध्ये हवा खूप जास्त होती. पाऊस कमी आणि हवा जास्त. आणि निशिगंधाची फुलं उगवलेली ते दाखवत होते तुम्हाला मी. खूप छान वाटत आहे ते फुलं. म्हणजे तोडायचं अजिबात मन नाही आहे, पण देवपूजा करतेवेळेस मी तोडून घेणार आहे. कारण ठेवल्या ठेवल्या सुकून पण जातात. आणि इथं ही फुलं पण उगवलेली आहेत. आता ही कशाची फुलं आहे त्याचं नाव मला माहिती नाही, पण खूप सुंदर ही फुलं आहेत. अशामध्ये निळ्या कलरचंही मी लावलेलं होतं झाड, पण ते डुकरांनी पूर्ण उकरून त्याची वाढ लावलेली आहे. म्हणजे छान फुटलेलं होतं, त्याला नवीन पानं पण आलेली होती. पण सगळं उकरत आहे, डुकरं काही ठेवत नाही आहेत. म्हणजे जिथं पाणी दिलेलं आहे ना ते पूर्ण उकरून त्याची वाढ लावत आहेत. झाडं असो ते काही असो. तरी बाहेरचं वातावरणाचा एन्जॉय घेऊन मी आलेली आहे आता परत किचनमध्ये. आणि आता हे सगळ्या भाज्या ज्या आहेत ना त्या सगळ्या मी फ्रीजमध्ये ठेवून देते. सगळ्या भाज्या मी ट्रेमध्ये ठेवले. टमॅटो ठेवलेले, शेवग्याची शेंग आहे, दोडके आहेत, दुधी. मी विचार केला की आज दुधीची धपाटी बनवूया, पण धपाटी मी नंतर विचार केला की धपाटी नाही बनवायची. आणि आज भाजीला काय काय लागणार आहे ते काढून घेतलेली. कोथिंबीर निवडून ठेवायची आहे मला, म्हणून ताटली ठेवली, मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही आहे.
तर इकडं मी ना कडधान्य भिजत घातलेले होते, हरभरे आणि मूग, आणि छान मोड पण आले, छान अंकुरित झालेले. तर म्हणलं आज याची उसळ बनवण्याऐवजी काहीतरी वेगळं बनवूया, म्हणजे मुगाचे चिले मी बनवणार आहे. तर इकडे हिरव्या मिरच्या संपलेले, तर फक्त 2-4च हिरव्या मिरच्या राहिलेल्या आणि ते पण लाल झालेले आहेत. तर थोडीशी कोथिंबीर घेतली, हिरव्या मिरच्या, एक आल्याचा तुकडा, हे सगळं टाकून एकदम छान फाईन हे वाटून घ्यायचं आहे. म्हणजे डाळ भिजू घालून पण आपण चिले बनवू शकतो, पण आता हे मोड आलेले मूग जे आहेत ना ते ठेवलेलेच होते. तर आज मी उसळ बनवणार नाही, याचे चिलेच बनवणार आहे नाश्त्यामध्ये. तसं तर मी विचार दुसराच केला होता की धपाटी बनवायची दुधी वगैरे टाकून, पण नंतर विचार आला की हे ठेवलेलेच आहेत, तर आता हे बनवूया, चिले बनवूया. हे पण खूप छान बनतात, म्हणजे कधी कधी सुचत नाही की काय बनवायचं, त्यावेळेस हे बनवू शकता, म्हणजे टिफिनला वगैरे देण्यासाठी एकदम छान आहेत. ते इकडं मूग घेतलेले आहेत मी, आणि थोडेसे हरभरे जे मोड आलेले आहेत ते टाकलेलं आहे मी. आता यामध्ये टाकलेलं आहे हिरवी मिरची, 3-4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे. आणि मिक्सरला जितकं जमल तितकं एकदम बारीक वाटून घ्यायचं, एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाणी टाकून मी हे वाटलेलं आहे. अगोदर तर मी तसंच वाटलेलं होतं, नंतर थोडंसं पाणी टाकून एकदम छान, एकदम बारीक हे वाटून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, 2 बॅचमध्ये मी पूर्ण वाटून घेतलेलं आहे. तर इकडं दुसरा बॅच मी वाटायला घेतलेला आहे. तर यामध्ये सेम तसंच अगोदर मूग घेतलेले आहेत आणि हरभरे टाकले आहेत, म्हणजे डबे दोन्ही आता रिकामे झालेले आहेत. सगळं जे अंकुरित होतं ना, सगळेच कडधान्य मी घेतलेले आहेत आज चिले बनवण्यासाठी. आणि 3-4 हिरव्या मिरच्या, एक आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर, मीठ टाकलेलं आहे. मिक्सरला हेही तशाच पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे बेटर बनवून तयार झालेलं आहे. आता यामध्ये बेसन पण टाकायचं आहे, म्हणजे छान अशी बाइंडिंग आणण्यासाठी एकदम छान चिली बनवून तयार होतात. तर इकडे बेटर तरी बनवून तयार झालेले, जे हे डबे होते सगळे मी टोपल्यात भरून ठेवलेले आहेत. म्हणजे हे कधीतरी काही वेगळं खावंसं वाटलं ना, हे चिले तुम्ही बनवू शकता, खूप छान टेस्टी बनतात. त्यासोबत एक चटणी बनवून घ्यायची आपल्याला, शेंगदाणे किंवा ताज्या नारळाची चटणी मी आज बनवणार आहे. जसं इडलीसोबत वगैरे बनवतो ना, सेम तशी चटणी मी बनवणार आहे इकडं. तर इकडं खोबरं घेतलेलं आहे, कालच खोबरं हे आणलेलं आहे, म्हणजे गुरुवार होता ना, तर गावाकडे गेलेले होते हे. तर साईबाबाच्या मंदिरामध्ये फोडलेलं नारळ आहे. अगोदर तर वरची नरवट्टी मी काढून घेतलेली आहे. आता नारळ यामधलं फक्त अर्ध घेणार आहे, कारण मी तांदूळ पण भिजत घातलेले आहेत. तर आज मला बेटर बनवून ठेवायचं आहे, उद्या इडली पण बनणार. तर नारळाची चटणी बनवते मी इडलीसोबतही. तर आज अर्ध्या नारळाची चटणी बनणार आणि उद्या अर्ध्या नारळाची. तर यामधलं फक्त अर्ध नारळ घेणारे. शेंगदाणे मी भाजत ठेवलेले आहेत, छान परतून घेऊया आणि खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे आणि शेंगदाणे पण इकडे मी भाजून घेतलेले. गॅस बंद केलेला आहे, लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो ना, म्हणून शेंगदाण्यात जेही थोडंफार कच्चेपणा आहे ना, ते पण व्यवस्थित सेकला जाईल. खोबऱ्याचे छोटे छोटे मी तुकडे करून घेत आहे इकडं. आणि आता शेंगदाणे पण छान थंड झालेले, तर काढून घेऊया ताटलीमध्ये. आणि इकडे 4-5 पाकळ्या लसूण पण घ्यायचं आहे. लसूण सोललेला नव्हता, तर आता मी लसूण सोलून घेतलेला आहे. तर इकडे शेंगदाणे, खोबरं, अद्रक, लसूण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकलं. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि चुटकी जितकी तितकी साखर टाकलेली आहे, चव छान येते. यामध्ये पुदिना, कोथिंबीर हे पण टाकू शकता. पण मी इकडं मला एकदम व्हाईट अँड व्हाईट चटणी बनवायची होती, आणि हिरवी मिरची नाही आहे, तुम्ही बघितलेले हिरव्या मिरच्या संपलेल्या आहेत, म्हणून मी लाल मिरची टाकून तडका देणार आहे. कारण हिरवी मिरची नव्हती, असली तर 3-4 हिरव्या मिरच्या भाजून टाकू शकता. तर इकडं चटणी मी एकदम छान वाटलेली आहे, थोडंसं पाणी टाकून छान, म्हणजे एकदम छान बारीक वाटून घ्यायची, म्हणजे चटणी छान आळवून येते. इकडे ठेवलेला आहे तडका पॅन. यामध्ये घेतलं 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, 3-4 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत, कारण चटणीमध्ये हिरवी मिरचीची पेस्ट किंवा हिरवी मिरची मी काहीच टाकले नाही, एकदम व्हाईट अँड व्हाईट चटणी बनलेली आहे. आता इकडे टाकलेलं आहे जिरं, मोहरी जिरं छान तडतडलेलं आहे. आता मी थोडंसं हिंग टाकलं आणि 3-4 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, आणि देठं साईड टाकलं ना, त्यामुळे तडका पॅनमध्ये येतच नव्हत्या ते. इकडं मस्त असा तडका बनून तयार झालेला आहे. हा तडका मी इकडं चटणीमध्ये वतलेला आहे, वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, मस्त अशी चटणी बनून तयार झालेली आहे. चटणी बनलेली आहे. आता बनवून घेऊया पटकन चिले. तर चिले बनवण्यासाठी जे डोसा पॅन आहे ना माझं, म्हणजे याचं नॉनस्टिक पूर्ण गेलेलं आहे, खूप जुना पण आहे, आणि मी चपाती धपाटी जेही बनतं ना याच्यावरती बनवते, त्यामुळे ना याचं जे नॉनस्टिक पण आहे ते गेलेलं आहे, एकदम लोखंडासारखं झालेलं आहे. तर तरी पण मी विचार केला की बघूया एक चिला बनवून व्यवस्थित झाला तर ठीकच आहे. तर इकडं चिला मी बनवला छान असा पातळ, पण नंतर तो अजिबात निघालेला नव्हता. तुम्ही बघू शकता इकडं पॅनला चिटकून बसलेला आहे तो. आणि अगोदर मी बेसन पण यामध्ये टाकलेलं नव्हतं, त्यामुळे हे चिले व्यवस्थित बनत नव्हते. मी नंतर यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन टाकलं आणि चिले बनवले, एकदम परफेक्ट चिले बनलेले. तर इकडे ह्या तर पॅनवरती आता डोसे बनत नाही आहेत, आणि हे जे पॅन आम्ही कॅन्टीनमधून आणलेलं होतं
हे असं आहे ना, जसं भाकरीचा तवा असतो ना खोलगट, तसं आहे म्हणून मी काढलेलं नव्हतं, चेंज करण्यासाठी ठेवलेलं होतं. पण म्हणलं आता आज काही ऑप्शन नाही माझ्याकडे, कारण ही चिले यावरती बनत नाही आहेत, म्हणून म्हणलं काढूया. चिल्याला कुठं आपल्याला उतळ तवा लागणार आहे, यामध्ये चिले व्यवस्थित बनतील. तर याचं जे स्टिकर आहे ते निघतच नव्हतं, पण जसं पॅन गरम झालं तसं स्टिकर निघालेलं आहे सोप्या पद्धतीनं. नंतर मी थोडंसं पाणी टाकून हे पॅन व्यवस्थित पुसून घेतलं आणि चिला इकडं बनत ठेवलेलं आहे. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने चिले बनत आहेत ना, चिटकायचं भीती आहे ना मोडण्याचं. नाहीतर अगोदरचं तुम्ही बघितलं मोडून गेलेलं होतं, अजिबात निघालेलं नाही. तरी सगळे चिले मी अशाच पद्धतीनं बनवून घेतले. खूपच छान बनलेले आहेत आणि खूप टेस्टी पण बनलेले आहेत. तर सगळे चिले एकदम सोप्या पद्धतीनं बनलेले आहेत, कारण हे पॅन ना छान आहे, नॉनस्टिकी पॅन आहे ना, अजिबात चिटकलेलं नाही यावरती. एकदम सोप्या पद्धतीने हे चिले बनलेले आहेत. बघू शकता, तुम्हाला जवळून दाखवत आहे. खूप छान आणि नरम, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे इतके नरम हे चिले बनलेले आहेत. आणि यासोबत चटणी पण बनवली. आणि आता दुपारच्या जेवणामध्ये मला भाजी बनवायची होती, तर म्हणलं शेवग्याची भाजी बनवूया. तर इकडं चिले बनवत मी भाजीची तयारी करून घेतलेली आहे. जसं मी प्रत्येक वेळी शेअर करत असते तुम्हाला की शेवग्याची भाजी मी कशा पद्धतीनं बनवते, खोबरं आणि शेंगदाण्याचा मसाला बनवून मी इकडं भाजी बनवलेली आहे. खूप छान आणि टेस्टी भाजी बनलेली आहे. तर भाजी बनत ठेवली. जेही पसारा झालेली ती मी उचलत आहे. बघू शकता किती पसारा झालेला आहे किचनवरती. आता थोड्या वेळात पतिदेवही येतील. तसं तर आज हे सगळं तामझाम करण्यामध्ये मला थोडासा लेट झालेला आहे. तर चिले बनले, चटणी बनलेली आणि इथं चिमणी बसलेली होती. म्हणजे चिमणीचं पिल्लू जे असतं ना छोटं, म्हणजे तुम्ही बघत असा चिमण्या दिवसभर घरी राहतात, पण ते छोटंसं पिल्लू उडून खाली येऊन बसलेलं आहे, तेच बघत होते मी. म्हणजे त्याला उडता येत नाही व्यवस्थित, तेच म्हणत आहे ना चिमणीला, त्या उडता येत नाही आहे, छोटंसं आहे आणि काही खात पण आहे. तांदूळ टाकलेले होते, मी खात नाही आहे, तर तेच म्हणत होते. आणि इकडे टिफिन भरलेला आहे, टिफिन भरून घेऊन जात आहेत. आणि जाता जाता ते चिमणीचं पिल्लू जे आहे ना छोटंसं, ते उडत आहे, पण त्याला उडता येत नाही व्यवस्थित. तर त्याला धरत आहे, ते धरून त्याला उडवायचा प्रयत्न करत होते, पण ते चिव असं म्हणजे आरडाओरडा सुरू होता आणि उडून ना वरती जाता येत नव्हतं, खाली बसत होतं. मला भीती वाटत होती कुठं पाऊल वगैरे पडेल आपल्या याच्यावरती, कारण ते व्यवस्थित उडायला जमत नव्हतं त्याला. छोटंसं आहे आणि ते वरून खाली कसं आलं काय माहिती. आणि याच्या आईवडील कुठे आहेत काय माहिती, ते पण दिसत नाही आहेत. हे एकच पिल्लू दिसत होतं. तर हे हातामध्ये घेतले, त्याला तांदूळ खाऊ घातले, पण ते तांदूळ काही खातच नव्हतं, घाबरून गेलेलं होतं, खूप घाबरलेलं होतं. तर हातामध्ये घेऊन त्याला बोलत होते, पण आता त्याला काय कळणार आहे. तर आता उडून इथं बसलेला आहे खिडकीमध्ये आणि हे जात आहे टिफिन घेऊन. तर हाच होता व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.